नमस्कार, मी ललिता आसटकर। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आहार सहनियंत्रण प्रणाली THR वितरित करण्यासाठी आहार सहनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे एका ॲपच्या माध्यमातून। तर त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। प्ले स्टोअरवरती FSMS ICDS महाराष्ट्र असं हे ॲप उपलब्ध आहे, ते आपण डाउनलोड करू शकता किंवा ज्या आपल्या गव्हर्नमेंटचे जे आपल्याला अंगणवाडी ताईंना जे मोबाईल मिळालेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी हे इन्स्टॉल आहेत आणि त्यावरती आपल्याला जे काही लॉग इन पासवर्ड वगैरे जे प्राप्त होणार आहे किंवा झालेले असतील त्याचा वापर करून आपल्याला या प्रणालीमध्ये काम करायचं आहे। तर ते काम आपण कशा पद्धतीने करणार आहोत किंवा कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ऑर्डर कसा आहे, स्कॅन कसं करायचं आणि ऑर्डर कसा बघायचा, आपल्याला प्राप्त झालेले जे पॅकेट्स आहेत ते कशा पद्धतीने भरायचे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यापूर्वी देखील FSMS प्रणालीमध्ये काम कशा पद्धतीने करावे यासाठी मी 2 व्हिडिओ अपलोड केले होते, पण काही कारणास्तव ते ऑन प्रोसेस दिसत आहेत। त्यामुळे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की मॅडम हा व्हिडिओ बघता येत नाही, म्हणून तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव आणि तुमच्या फोनमुळे मी परत एकदा हा व्हिडिओ अपलोड करत आहे। FSMS प्रणाली ही THR सहनियंत्रणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपल्याला काम करायसाठी 3 पद्धती उपलब्ध आहे। आता आपण पहिल्यांदा सर्वात आधी जाणून घेऊया पहिली पद्धत। यामध्ये तुम्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चालान, जी तुम्हाला चालान देतो, पुरवठादार चालान देतो, ती स्कॅन करून तुम्ही त्यावरची माहिती जाणून घेऊ शकता। ती माहिती आपल्याला कशा पद्धतीने जाणून घ्यायची आहे ते आपण बघूया। यामध्ये बघा अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला उपलब्ध होईल किंवा अशा पद्धतीची चालान उपलब्ध होईल। यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आता मी जी अंगणवाडी लॉग इन केलेली आहे त्या अंगणवाडीमध्ये 6 महिने ते 3 वर्षाचे 36 लाभार्थी आहेत। तुमच्याकडे किती आहेत त्यानुसार बघायचं, प्रति लाभार्थी गुणिले 2 यानुसार आपल्याला आहार प्राप्त झाला आहे का ते आपण योग्य प्रकारे पडताळून पाहायचं। नंतर आहे गरोदरस्तंद आणि किशोरवयीन ज्या मुली आहेत त्या किशोरवयीन मुलींसाठी जो आहार समजा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे, तर किशोरवयीन मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात येत नाही, पण जे जिल्ह्यांमध्ये तो येतो तर त्या ठिकाणी आपण हे सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे की गरोदरस्तंद आणि किशोरवयीन मुली माझ्या किती आहेत आणि त्यांच्यासाठी किती आहार आपल्याला योग्य प्रकारे प्राप्त झालेला आहे का ते याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर तीव्र जी बालकं आहे, संबंधित अंगणवाडीमध्ये काही तीव्र बालकं नाही आहेत पण तुमच्याकडे असतील तर अशा वेळेस आपल्याला तीव्र मुलांचा किती आहार प्राप्त झालेला आहे ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 3 ते 6च्या जी तीव्र बालकं आहे त्यांनासुद्धा THR प्राप्त होतो, तर त्या मुलांसाठी आपल्या अंगणवाडीमध्ये किती मुलं आहेत आणि आपल्याकडे किती आहार आलेला आहे हे सुद्धा आपण ह्या पहिल्या पद्धतीनुसार स्कॅन करून आपण बघू शकतो। आता आपण आपल्या दुसरी पद्धत बघूया। आपण पहिल्या पद्धतीमध्ये कॅमेऱ्याच्या साहाय्याने चालान स्कॅन केलेली आहे आणि आपण व्ह्यू ऑर्डर बघितलेला आहे। त्याच पद्धतीने आपण दुसरं बघूया। व्ह्यू ऑलमध्ये जाऊया। या ठिकाणी एक्झॅक्ट डाव्या बाजूला ऑल मंथ दिसतात, हे बघा अशा प्रकारचे ऑल मंथ दिसतात आणि उजव्या बाजूला संपूर्ण इयर दिसतात। यामध्ये आपण मंथ आणि इयर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल आणि तेच पहिल्या पद्धतीमध्ये जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने एक आपण बघून घ्यायचं आहे की आपल्याला प्राप्त झालेला THR कशा पद्धतीचा आहे, किती पॅकेट्स आलेले आहे, माझ्याकडे किती लाभार्थी आहे, ही संपूर्ण खात्री करून आपल्याला तो ऑर्डर स्वीकारायचा आहे, ॲक्सेप्ट डिलेव्हरी करायचं आहे। ही झाली आपली दुसरी पद्धत। आता ही आपण दुसरी पद्धतसुद्धा बघितली आहे की सायकलमध्ये जाऊन इयर आणि मंथ कसं सिलेक्ट करायचं आणि त्यानुसार आपला ऑर्डर बघायचा, खात्री करायची आणि ॲक्सेप्ट ऑर्डर करायचा। त्यानंतर तिसरं जे आहे त्यामध्ये व्ह्यू ऑलमध्ये जाऊन आपण मग रिसिव्ह डिलेव्हरीला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल आणि यामध्ये सुद्धा आपल्याला मी पहिल्या पद्धतीत ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण लाभार्थ्यांसाठी बरोबर THR प्राप्त झाला आहे किंवा नाही, पॅकेट संख्या बरोबर आहेत किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी पडताळून बघायचं आहे आणि मग नंतर शेवटी जे आहे ॲक्सेप्ट ऑर्डर जे आहे ॲक्सेप्ट ऑर्डरवरती क्लिक करून तो ऑर्डर आपल्याला स्वीकारायचा आहे।
निश्चितच तुम्हाला पहिली पद्धत समजली असेल. पहिली पद्धत स्कॅन करून, दुसरी सायकल सिलेक्ट करून, मंथ आणि इयर सिलेक्ट करून, आणि तिसरी पद्धत जी आहे ती रिसिव्ड डिलेवरी करून. या तीनपैकी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करून तुम्ही THR संबंधाने खात्री करून तो ऑर्डर जो आहे तो तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. ऑर्डर स्वीकारल्यानंतर सक्सेसफुली चा मेसेज तुम्हाला येईल. आता आपण बघणार आहोत तिन्ही पद्धत आपण बघितलं की कशा कशा पद्धतीने आपल्याला THR स्वीकारायचं आहे. त्यानंतर ह्या THR वितरण प्रणालीमधील प्लस पॉईंटसुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये आता पहिला पॉईंट आपण बघूया की यामध्ये फोटो अपलोड करण्याची सुविधा आपल्याला दिलेली आहे. यासाठी आपण जाऊया व्ह्यू ऑलमध्ये. या ठिकाणी बघा तुम्हाला अपलोड फोटो दिसत आहे. अपलोड फोटोच्या वेळेस तुम्हाला कन्सेंट देणं फार गरजेचं आहे. आणि हा फोटो तुम्ही जेव्हा THR स्वीकारता त्याच वेळेस तुम्ही घेतला पाहिजे असं नाही. THR म्हणजे लाभार्थ्यांनी THR नेल्यानंतरही त्यांना जर काही अडचणी आल्या तर त्यावेळेससुद्धा तुम्ही फोटो काढून त्या संबंधित याचे 3 फोटो अपलोड या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि तुमचं जे म्हणणं आहे किंवा त्याचं म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा तुम्ही त्या ठिकाणी सादर करू शकता. म्हणजे हा एक प्लस पॉईंट या प्रणालीमध्ये दिलेला आहे. दुसरा जो आहे आपण यामध्ये आपला पूर्ण व्ह्यू ऑर्डर बघू शकतो. आपल्याला कुठे मिळालेला आपण म्हणजे मंथ आहे, कुठल्या मंथला किती आपल्याला प्राप्त झाला होता किंवा कशा पद्धतीने आपण किती ऑर्डर केला होता हे सुद्धा आपण या माध्यमातून बघू शकतो. हा झाला याचा दुसरा प्लस पॉईंट. आणि आता तिसरं जे आहे तो आहे आपला रिसिव्ड डिलेवरीचा. आता रिसिव्ड डिलेवरी आता माझ्याकडे THR प्राप्त झालेला आहे, माझ्या अंगणवाडीमध्ये तो आलेला आहे आणि पावतीवरती चालांवरती या ठिकाणी 78 आहे. जो काही तुमचा आकडा असेल तो असेल, परंतु प्रत्यक्षामध्ये माझ्याकडे तेवढा आलेला नाही आहे. तर मग मी या ठिकाणी माझ्याकडे जेवढा प्राप्त झाला असेल तेवढा टाकू शकते. परंतु याचं मला प्रॉपर रिझन मला निवडावं लागेल. तर त्याचं रिझन काय आहे की पुरवठा झालेली आहाराची पाकिटे फाटली असल्यास कुठल्या कारणासाठी तुम्ही वापस म्हणजे कमी करू शकता. पुरवठा झालेल्या आहार पाकिटांचं वजन प्रमाणित वजनापेक्षा कमी असल्यास, पाकिटमधील धान्यांना बुरशी किंवा कीड लागल्याचे निदर्शनास आल्यास, मुदतबाह्य मालाचा पुरवठा झाल्यास. बरं, आता हे सगळे 4 कारणं यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण या कारणाव्यतिरिक्त तुमचं कारण कुठलं तरी वेगळंच आहे. तर मग तुम्ही त्या कारणाच्या व्यतिरिक्त जे कारण असेल तुमचं ते कारण या ठिकाणी तुम्ही वरील व्यतिरिक्त असं करून या ठिकाणी तुमचा रिमार्क या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आपल्याला त्यांनी कुठलाही माल घेण्याची या ठिकाणी जबरदस्ती नाही आहे. जर तो योग्य खाण्यास योग्य, सगळ्या पॅकिंग बरोबर असेल, सगळं बरोबर असेल तर असा ऑर्डर आपल्याला हे रिसिव्ह डिलेवरीमध्ये अशा प्रकारे ॲक्सेप्ट ऑर्डर करून तुम्ही या ठिकाणी फोटोसुद्धा अपलोड करू शकता. जो रिअल टाईम फोटो आहे तो या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. सोबतच तुम्हाला वाटत असेल तर रिमार्कसुद्धा तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता आणि संपूर्ण माहितीनिशी तुम्ही सबमिट करू शकता. आणि अशा प्रकारे हा ऑर्डर सक्सेसफुली डिलेवरीचा तुम्हाला मेसेज येईल. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने 3 पद्धतीने आपण चालान स्कॅन करून ऑर्डर पूर्ण बघून कशा पद्धतीने आपण हे संपूर्ण माहिती भरू शकतो त्याविषयी माहिती बघितली आणि प्लस पॉईंटसुद्धा बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. थँक्यू.